महाराष्ट्राच्या निवडणुका होईपर्यंत बहुधा देशाची राजधानी ते महाराष्ट्रात हलवतील असं मला वाटतंय. मोदी आणि शहाना सारखं सारखं इथे यावं लागत आहे. याचा अर्थ आहे की लोकमत त्यांच्या विरुद्ध आहे. त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय. अमित शहा वॉर्डामध्ये बैठका घेतात. गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री. महाराष्ट्राच्या निवडणुका होईपर्यंत बहुधा देशाची राजधानी ते महाराष्ट्रात हलवतील असं मला वाटतंय. देशाची राजधानी दिल्ली जी आहे त्याचं एक दप्तर ते इथे हलवतील. मोदी आणि शहाना सारखं सारखं इथे यावं लागत आहे. याचा अर्थ आहे की लोकमत त्यांच्या विरुद्ध आहे. त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय आणि त्यांची ती धडपड सुरू आहे की हातात काहीतरी राहावं, पडावं. नरेंद्र मोदी किती वेळा आले आतापर्यंत? मेट्रोचं उद्घाटन पुण्यातलं त्यांनी 6 वेळा केलं, एकाच मेट्रोचं. अमित शहा वॉर्डामध्ये बैठका घेतात. गृहमंत्री, देशाचे गृहमंत्री. म्हणजे याचा अर्थ असा की या राज्यातला भाजपा कुचकामी आहे. देवेंद्र फडणवीस पासून त्यांचे इतर सगळे जे नेते आहेत ते कुचकामी आहेत. त्याने जे लोक इथे बसवले सत्तेवर ते कुचकामी आहेत. लोक त्यांना फेकून देणार आहेत. आणि म्हणून देशाच्या गृहमंत्र्यांना या राज्यामध्ये येऊन ठाण मांडून बसावं लागतं, देश वाऱ्यावर सोडून. मी म्हणालो ना की गृहमंत्रालय किंवा देशाची राजधानीच काही काळासाठी निवडणुका होईपर्यंत मोदी आणि शहा हे महाराष्ट्रात हलवू शकतात. आणि तसं आश्चर्य वाटायला नको, कारण जेव्हा गृहमंत्री येतात तेव्हा त्यांचं अख्खं कार्यालय येतं. प्रधानमंत्री येतात तेव्हा अख्खं PMO इकडे येतं. मग ते सारखं ये जा करण्यापेक्षा, विमानाचं इंधन जाळण्यापेक्षा इथेच ते देशाची राजधानी 2 महिन्यासाठी आणतील.